नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंचा मोठा प्लॅन तयार। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज त्यांच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, नवनिर्वाचित खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालावर मंथन करण्यात आलं। कोणत्या जागावर ठाकरे गटाचा विजय झाला, त्या ठिकाणी आता पक्ष संघटनेसाठी कशा प्रकारे चांगलं काम करता येईल याबाबत चर्चा झाली। तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांचा ज्या मतदारसंघात पराभव झाला तिथला आढावा घेण्यात आला। या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी अतिशय मोलाचं आवाहन केलं आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता आगामी काळात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहे। या निवडणुकीचं बिगुल हे पुढच्या 4 ते 6 महिन्यात लागण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीचा अनुभव पाहता त्या ठिकाणी चुका या निवडणुकीत झाल्या त्या चुका टाळण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जाणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात काही जागांवर उमेदवारांची निवड उशिराने झाली, त्यामुळे त्याचे परिणाम त्या पक्षांना भोगावे लागले। तसेच निवडणुकीत काही मतदारसंघांमध्ये योग्य तिढा न सुटल्यामुळे उमेदवारांचा पराभव झाल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सर्वजण आधी झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत्न करणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी याबाबत महत्त्वाच्या सूचना आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।